रत्नाकर मतकरी यांच्या अंश या कथासंग्रहातून स्वप्न आणि मार्ग नावाची कथा. प्रसादला मी प्रथम पाहिलं तेव्हाच मला त्याचा संताप आला. 8 वर्षाचं त्याचं वय, पण अंगकाठी कृश, त्यामुळे तो 5-6 वर्षाचा दिसत होता. बाकी गोराधोरा चांगला होता. ओठ जरा जास्तच लालचुटूक होते. आत्ताच एखादी तांबडी चाकी खाल्ल्यासारखे. आणि डोळे, कदाचित माझ्या संतापाचं कारण ते डोळेच असतील. असं वाटायचं की ते निळसर डोळे समोर काय दिसतंय ते पाहतच नाहीयेत. ते आपल्या आत आत पाहतायत. आणि इतके दिवस असंख्य आवरणं घालून आपण आपल्या स्वतःच्या आत ते दडवून ठेवलं होतं, ते त्या नजरेसमोर उघडं पडतंय. इतरांनी पाहू नयेत असं वाटण्यासारख्या बऱ्याच गोष्टी प्रत्येक माणसाच्या मनात असतात. तशा त्या माझ्याही मनात होत्या. इतरांपेक्षा थोड्या अधिकच होत्या. म्हणजे मी काही कोणी चोर दरोडेखोर होतो अशातला भाग नाही. पण माझ्या मनातल्या काही इच्छा सगळ्यांनाच पटण्यासारख्या नव्हत्या. म्हणजे माझ्या परिस्थितीत तर त्या हास्यास्पदच ठरल्या असत्या. त्यामुळे त्या जाणून घेऊन कुणी माझी टर उडवावी असं मला का वाटेल? त्यातली सगळ्यात प्रमुख इच्छा होती ती आपल्याला चिक्कार पैसा मिळावा ही. हजारो लाखोंचे हिशेब आपल्या खिचगणतीत असू नयेत. आपल्या मालकीच्या एअर कंडिशन गाड्या असाव्यात. भव्य बंगले असावेत. मोठमोठ्या मंडळींमध्ये आपलं बसणं उठणं असावं. आणि 5 स्टार हॉटेल्समधून वावरणं. बस माझा मुद्दा आलाच असेल लक्षात. एका शब्दात सांगायचं तर श्रीमंत. बस, मला श्रीमंत व्हायचं होतं. कुठल्याही मार्गानं श्रीमंत होणं ही माझी आंतरिक इच्छा होती. आता जग कसं असतं ते पहा. ते चालतं पैशांवर, श्रीमंतांच्या हुकमतीवर. पण कोणी पैसे मिळवायचेत म्हटलं, श्रीमंत व्हायचंय म्हटलं तर सगळे नाक मुरडतात. म्हणतात, ही कसली आंतरिक इच्छा? ही फार क्षुद्र महत्वाकांक्षा आहे. कुणी म्हटलं थोर समाजसेवक व्हावंसं वाटतं तर त्याची वाहवा. कुणी म्हटलं श्रेष्ठ कलावंत व्हायचंय तर त्याची वाहवा. पण एखाद्यानं मला खूप पैसे मिळवून श्रीमंत व्हायचंय असं प्रामाणिकपणे म्हटलं तर तो मनाचा हलकेपणा. पुन्हा एकदा का तुम्ही श्रीमंत होऊन दाखवलं की हेच जग तुमच्या सत्काराला तयार. आणि सत्काराच्या भाषणात तुम्ही पहिल्यापासूनच मी अधिकाधिक पैसा मिळवण्याचं धोरण ठेवलं होतं असं म्हटलं की टाळ्यांचा कडकडाट. असं का? याचं कारण पैसा मिळवून दाखवल्याशिवाय लोकांचा विश्वास बसत नाही. तुमच्यात पैसा मिळवण्याची कुवत आहे यावर विशेषतः माझ्यासारखा जेमतेम 10वी पास झालेला आणि गेली 15 वर्ष पोस्टात नोकरी करीत राहून आत्ता कुठं सिनियर क्लार्क झालेला माणूस जेव्हा श्रीमंतीचं स्वप्न बघतो तेव्हा ते नुसतं अतर्क्य नसतं तर खोळेपणाचंच असतं. कारण अशा माणसाला पैसा मिळवण्याचा चांगला वाईट कसलाच मार्ग नसतो. असा मार्ग असेल तर तो एका धुळकट अंधाऱ्या पोस्ट ऑफिसात मळकट माणसांबरोबर बसून कडकट्ट करीत टेलिग्राम पाठवण्याचं, नाहीतर टीजभर तिकिटांचे हिशोब करण्याचं बिंडोक काम करीत आयुष्याची 15 वर्ष घालवलीत कशाला? पण एक खरं, मार्ग नसला तरी स्वप्न असू नये असं थोडंच आहे. पैसा मिळवायचा मार्ग आमच्या अख्ख्या
पोस्ट ऑफिसात एकाही माणसाकडे नसला तरी निदान पैसा मिळवण्याचं स्वप्न ज्या एकाच माणसाकडे होतं तो मी होतो. हे काय कमी झालं म्हणा. असलं स्वप्न पडणं हे भाग्य नव्हे, ते पुरं होईपर्यंत तो शापच. कारण या अशा स्वप्नांमुळे माणसाचं समाधान कायमचं नाहीसं होतं. जे मिळालंय ते आपल्या लायकीप्रमाणे मिळालंय असं ज्यांना वाटतं ते शेणातले किडे शेणातच का होईना पण घर बांधून सुखात राहतात. माझ्यासारख्याचं स्वप्न संगमरवरी महालाचं आणि राहणं परळच्या चाळीमधल्या जिन्याजवळच्या ओलेण्याच्या खोलीतलं, या दोहोतली तफावत सारखी जाणवत राहिली तर माणसाला सुख समाधान कुठनं मिळणार. त्यातून बायको गायत्रीसारखी आहे त्यात सुखी राहणाऱ्या लोकांच्या जातीतली. त्यामुळं तिच्याकडून माझ्या महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालणं तर राहू द्याच, उलट कुठलीही नवीन योजना काढली की तिच्यातले धोके सांगून पाय ओढणंच व्हायचं. सुखाच्या तिच्या कल्पना माझ्यापेक्षा फार वेगळ्या होत्या. त्यांच्यात प्रतिष्ठितांमध्ये वावरणं, उंची हॉटेलांमध्ये राहणं, बँकेत लठ्ठ अकाउंट ठेवणं, अनेक धंद्यांमध्ये एकाच वेळी पैसे गुंतवणं यापैकी कशा कशालाच स्थान नव्हतं. वाईसारख्या छोट्या ठिकाणची ही मुलगी जवळजवळ अनाथ. तिची स्वप्न असून काय असणार. 2 वेळेचं जेवण नीट मिळावं, फार फार तर वरण भातावर तूप असावं, नाहीतर जेवणात साईच्या ताकाची वाटी पुढं यावी, हीच. थंडीच्या दिवसात ऊन पडलं असताना ओले केस वाळवत दारात बसावं, फार तर गावी जाऊन नदीकाठावर फिरावं किंवा झोपाळ्यावर बसून गाणी गात उंच झोके घ्यावेत. असली दरिद्री मनोराज्य ती करायची, ज्यात पैशांची देवाणघेवाणच नाही. अशा सुखांची स्वप्न पाहणारी मुलगी पैसे मिळवण्याचे मार्ग काय सुचवणार. चाळीतलंच जिन्याजवळच्या 1.5 खोलीचं घर टापटीप ठेवावं, नवऱ्यानं आल्याबरोबर अंगावर न खेकसता गोड शब्दात चौकशी करावी आणि दिवाळीला एक त्यातल्या त्यात तलम पोताची साडी घ्यावी. एवढ्याच गोष्टी तिला हव्या असत. त्या मिळाल्या की झालं तिचं समाधान. आणखीही एक गोष्ट, मला वाटतं तिला हवी होती मुलं. तसं पाहिलं तर जगात इतक्या जोड्प्यांना मुलं आहेत, पण त्यातल्या कितीकांना त्या मुलांपासून सुख आहे. जन्मल्यापासूनच मुलांचा त्रास काही कमी नाही. त्यांचे आजार, त्यांच्या कटकटी, त्यांचं शिक्षण, हो, आणि त्यांच्यावर होणारा प्रचंड खर्च, हे एवढं सगळं सहन करून कुणाला मुलांवर प्रेम करायचं असलं तर खुशाल करू दे. पण जगातल्या प्रत्येक माणसाचं तेवढ्या त्या अपत्य प्रेमा वाचून अडतो असं थोडंच आहे. पण नाही, लग्न होऊन 10 वर्ष झाली तरी आम्हाला मूल झालं नाही म्हणून गायत्री अगदी उदास असायची. मूल नसल्यामुळे आजार काढण्याचा त्रास वाचला, घरातला पसारा वाचला, शिक्षणाचा खर्च वाचला असं मी कितीदा परोपरीनं सांगून पाहिलं तरी तिच्यावर त्याचा काही परिणाम होत नसे. शेवटी तिनं त्या प्रल्हादला घरात आणून ठेवलं ते ठेवलंच. प्रल्हाद गायत्रीचा सावत्र भाऊ. तिची आई वारली, त्याला बरीच वर्ष झाली. वडिलांनी उतारवयात लग्न केलं आणि प्रल्हादच्या जन्मानंतर ते लगेच वारले. प्रल्हाद 8 वर्षाचा झाला आणि त्याची आई कसला तरी बायकांचा आजार विकोपाला गेल्यामुळे जग सोडून गेली. म्हणजे प्रल्हादला जगात एकटं सोडून गेली. आता त्याला आमच्याकडे राहायला येण्यावाचून पर्याय उरला नाही. अर्थात हेही संपूर्ण खरं नाही, कारण आम्हीही नसतो तर त्यानं काय केलं असतं. दुसरा कुठला ना कुठला तरी नातेवाईक शोधून काढलाच असता की नाही. पण नाही, गायत्रीचा स्वभावच नको तेवढा दयाळू पडला ना. सावत्र आईच्या आजारपणात आधी वाईला जायचीच गरज काय. प्रल्हादला मी माझ्या मुलासारखं सांभाळीन असं वचन तिला मरताना देण्याची गरज काय. बरं,
मरत्या माणसाला त्याच्या समाधानासाठी दिलं तर दिलं वचन, ते माणूस थोडंच नंतर तपास करायला येतोय. पण ते वचन पाळण्यासाठी सरळ प्रल्हादला मुंबईला आपल्या घरी घेऊन यायचं आणि वर डोळ्यांत पाणी आणून मला म्हणायचं की नाहीतरी आपल्याला मूल नाहीये, आपण प्रल्हादलाच आपला मुलगा मानूया ना. हे करण्याची गरज काय, पण तिच्यासारख्या खर्चाला विचार न करणाऱ्या बेजबाबदार बाईला हे शोभणारच होतं म्हणा. बरं, घेतलं आम्ही ठेवून त्या प्रल्हादला. जे काय सकाळचं, संध्याकाळला आणि रात्रीचं दुसऱ्या दिवसाला ठेवून आम्ही खातपीत होतो. त्यात केला त्यालाही वाटेकरी. पण ते पोरगं काही फारसं कामाचं तरी होतं का? 10 कामं सांगितली तर जेमतेम 6-7 त्याच्या हातून व्हायची. त्यातूनही जरा घराची स्वच्छता कर, कुठं कसली मोडतोड झाली त्याची दुरुस्ती कर असं सांगावं तर नेमकी त्याचवेळी गायत्री त्याला लिहाय वाचायला बसवणार. शाळेचं वर्ष अर्धवट झालं असताना तो आमच्या घरी आला. तेव्हा अजून त्याला नव्या शाळेत घालायला 4-5 महिने बाकी होते, म्हणून तो सध्या घरीच होता. पण त्याला काही कामं सांगावीत तर गायत्रीचं किती काम सांगता त्याला. नाजूक आहे तो, दिवसभराच्या कामाकामानं दमून जातो हे ऐकावं लागायचं. आणि तो तर काय, ताई ताई करून तिच्याभोवती फिरायचं, तिच्याबरोबर हसाय खिदळायचं आणि तिनं दिलेल्या खाऊचा बोकडा भरायचा, एवढंच त्याला सांगा. मी रागवायला गेलो की डोळ्यात पाणी न आणता का चेहऱ्यावरची रेगही न हलवता नुसतं ओठ दुमडून माझ्याकडे रोखून कसं पाहत राहायचं हे त्याला विचारा. भारी संताप यायचा मला त्याच्या या अशा वागण्याचा. विशेषतः पहिल्यांदाच सांगितलं त्या माझ्या मनातलं सगळं वाचून मी कशा प्रकारचा मनुष्य आहे हे तपशिलात जाणून घेऊ पाहणाऱ्या त्याच्या नजरेचा. अशाच संतापाच्या भरात एकदा मी त्याला घराबाहेर काढायला निघालो होतो. माझे कपडे घरातल्या घरातच पण स्वच्छ धुवून टाक असं मी त्याला सांगितलं असताना त्यानं ते लॉन्ड्रीत धुवायला देण्याचा आगाऊपणा केला होता. का केलास असं विचारलं तर, अण्णा ते खूप वेळा घरात धुतलेत, आता स्वच्छ निघत नाहीत, एकदा लॉन्ड्रीतच हवेत द्यायला. जा देऊन ये असं ताईनंच सांगितलं असं म्हणून पुन्हा खेळायला लागला. खेळ कुठला? तर केरसुणीच्या हिराच्या पुढच्या टोकाला टाचणी लावून तयार केलेला बाण, बाहेरच्या लाकडी दरवाजावर काढलेल्या वर्तुळात नेम धरून मारणं. हा. मी संतापानं त्याच्या हातातला बाण काढून घेतला आणि म्हटलं, कार्ट्या, लॉन्ड्री, इस्त्री बेसुमार महाग झालीये. या सगळ्या कपड्यांचं प्रचंड बिल कोण देणार? तुझा बाप. त्यावर तो काहीच बोलला नाही, माझ्याकडे नुसता बघत राहिला. क्षणभरानं म्हणाला, बाण द्या ना. मी म्हटलं, काही मिळायचं नाही बाण नि बीण. आधी लॉन्ड्रीत जा न, परत घेऊन येते कपडे. परत नाही मिळायचे ते, आता धुवायला गेले असतील. गध्या, मला उलट उत्तर देतोस. मी खवळून ओरडलो. राहू नकोस माझ्या घरात, चल हो चालता असं म्हणून मी त्याचा दंड खेचला. हे काय चालवलं तुम्ही? गायत्री बाहेर येत म्हणाली. उगाच कशाला रागवता त्याच्यावर? तू बाजू घे त्याची एकसारखी. मग काय, आयतच फावलं त्याचं. आत्तासुद्धा तुझंच नाव घेत होता तो, कपडे लॉन्ड्रीत द्यायला सांगितलंस म्हणून. ते काही नाही, माझे पैसे वाटेल तसे उधळणारे हे कार्ट मला माझ्या घरात नको. तिनं त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, पण हवी तर तूही जा त्याच्याबरोबर असं म्हणून मी त्याला तिच्या मागून खेचून जिन्याच्या दिशेनं ढकलून दिलं. चल चालता हो, पुन्हा इथं पाय ठेवशील तर बघ असं म्हणत. पण ते सगळं ऐकायला तो जाग्यावरच नव्हता. मी जिन्यावर
ढकलल्याबरोबर त्याचा तोल गेला आणि जिन्याच्या पहिल्या पायरीवरून गडगडत गडगडत तो जिन्याच्या तळाशी जाऊन पडला. गायत्री धावतच खाली गेली आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागली. मी जिन्याच्या तोंडाशी उभा राहून बघतो, लगेच चाळीच्या खोल्यांमधून माणसं बाहेर येऊन त्या दोघांभोवती जमा होऊ लागली. त्यांना बाहेर खेळणारी आणि आधीपासून आमच्या भांडणाकडे लक्ष ठेवून असलेली पोरं उगाचच अण्णांनी त्याला खाली ढकलून दिलं वगैरे सांगायला लागली. माझ्याकडे बोट दाखवायला लागली. मी खोलीत आलो. अपराधी वाटत होतं म्हणून नव्हे. अपराधी कशाला वाटायचं? मी काही त्याला जाणून बुजून ढकललं नव्हतं. अपघात हे होतातच. तो आपला आपण नसेल का पडत कधी खेळताना? मग आताच तेवढं माझ्यावर टपरान का? आणि तो चुकीचं वागला नसता तर त्याच्या अंगावर धावून जायला आणि त्याला जिन्यावरून ढकलून द्यायला मला काय वेड लागलं होतं? गायत्री त्याला उचलून घेऊन वर आली. तिच्या मागोमाग दोघे तिघे उत्साही शेजारी. मी त्यांना घालवून देऊन दार बंद करून घेतलं. गायत्रीनं प्रल्हादला बिछाण्यावर झोपवलं. त्याचे डोळे मिटलेले होते. प्रल्हाद प्रल्हाद. गायत्री त्याच्या अगदी जवळ तोंड नेऊन हाका मारू लागली. मग मला म्हणाली, शुद्धीवर नाही आहे हो तो? ढोंग करीत असेल. मी म्हटलं, एवढंसं एक जिना गडगडत गेला म्हणून शुद्ध हरपायला काय झालंय? आणखी कुठं खोकबीक नाही ना पडलेली? तेवढं बघ. नाही, रक्तबिक्त काहीच नाही आहे. हाताला थोडं खरचटलंय तेवढंच. पण कुठं तरी जबरदस्त मुक्का मार बसलेला दिसतोय. त्याशिवाय इतका वेळ बेशुद्ध नाही राहायचा. चला आपण त्याला डॉक्टरकडे घेऊन जाऊया. डॉक्टर? मला ब्रह्मांड आठवलं. डॉक्टरांची फी, शिवाय औषधं आणा, इंजेक्शन देण्याची वेगळी फी, शिवाय पथ्य. एक दिवस फळांवर ठेवा. न दूध द्या, न हे न ते. एकूण खर्चाचा विचार करता मला प्रल्हादची अधिकाधिक चीड येऊ लागली. अडलं होतं कार्ट्याचं अगदी जिन्यावर धडपडून मला खर्चात टाकण्याचं. काही नको. डॉक्टरने बिक्टर. मी गायत्रीला म्हटलं, साधं जिन्यावरून पडलं मूल तर कोणी डॉक्टरकडे जातं का? थोडा वेळ वाट बघू. आपण होऊन शुद्धीवर येईल तो. आम्ही डोक्यावर पाणी मारलं. कांदा होंगवणं असे नाना प्रकार करून पाहिले. हाका तर गायत्री एकसारखी मारीत होती. तास दीड तासानं प्रल्हादनं डोळे उघडले. गायत्रीच्या जीवात जीव आला. मलाही त्याच्यासाठी डॉक्टर बोलवावा लागला नाही याचा आनंद झाला. प्रल्हादनं डोळे उघडले, पण तो बोलला मात्र काहीच नाही. तो नुसता एकटक पाहत राहिला. पण यावेळी नेहमीसारखं तो मला पारखून घेतोय असं मला वाटलं नाही. तो माझ्यातून आरपार आणखीच कुठंतरी पाहतोय असं वाटलं. त्या रात्री प्रल्हाद काहीही न बोलता नुसता गप्प पडून होता. गायत्रीनं त्याला जेवायला वाढलं. त्यातलं थोडंसं त्यानं खाल्लं. आम्ही दोघंही त्याच्याशी काही ना काही बोलत होतो, पण तो कशालाच उत्तर देत नव्हता. आमचं बोलणं त्याला समजत होतं की नाही कुणास ठाऊक. दुसऱ्या दिवशी सकाळी तिनं दिलेला चहा तो निमूटपणे प्यायला. आंघोळीला जायला त्यानं नेहमीसारखी खळखळ केली नाही. स्वतःहूनच जाऊन आंघोळ करून आला आणि भिंतीशी टेकून बसला. गायत्री त्याच्याजवळ जाऊन बसली. बोलत का नाहीस प्रल्हाद? तुला बरं वाटतंय ना? असं पुन्हा पुन्हा विचारित राहिली. तो काहीच बोलला नाही. पुन्हा तसाच तिच्यातून आरपार बघत बसला. गायत्री घाबरली. मला म्हणाली, अहो तुम्ही माझं ऐका. आपण याला डॉक्टर साठ्यांना दाखवून आणू. मी तिला शक्य तेवढा विरोध केला, पण ती माझं न ऐकता साडी बदलून चपला घालून पर्स घेऊन निघालीच. मग नाईलाजानं मी टॅक्सीचा खर्च करून प्रल्हादला डॉक्टर साठ्यांकडे नेलं. साठ्यांनी त्याला तपासाच्या खोलीत घेतलं. काय झालं ते आम्ही त्यांना सांगितलंच होतं. त्यांनी त्याला बेडवर निजवलं.
त्याच्या छातीवर स्टेथोस्कोप ठेवला आणि म्हटलं, श्वास घे. प्रल्हादनं छाती भरून श्वास घेण्याऐवजी डॉक्टरांवरच नजर रोखली आणि म्हटलं, काळजी कसली करता? सीमाचं लग्न आणखी 20 दिवसात ठरणार आहे, पण मुंबईच्या स्थळाचा हट्ट धरू नका. एक नाशिकचं स्थळ 3 दिवसात येईल, तिथंच जमेल आणि तिथंच मुलीला सुख लाभणार आहे. डॉक्टरांनी प्रल्हादचे शब्द ऐकले मात्र ते जागच्या जागी थिजल्यासारखे झाले. मग त्यांनी प्रल्हादला हात जोडले आणि म्हटलं, मी खरंच मुलीच्या लग्नाच्या काळजीत होतो. आपण माझी काळजी दूर केलीत. यावर प्रल्हादनं त्यांना नाशिकच्या स्थळाविषयी आणखी बरेच तपशील सांगितले. नवऱ्या मुलाची नोकरी, त्याचा स्वभाव, त्याच्या कुटुंबातली माणसं वगैरे विषयी. डॉक्टरांनी सगळं लक्षपूर्वक ऐकून घेतलं आणि म्हटलं, सांगितलं. हा मोठाच अनुग्रह झाला. आणि त्यांनी पुन्हा हात जोडले. नंतर त्यांनी प्रल्हादची जुजबी तपासणी केली आणि मला म्हणाले, त्याच्या तब्येतीत तसा काही बिघाड नाही, पण सध्या तो नेहमीचा प्रल्हाद नाहीये एवढं खरं. म्हणूनच तो नेहमीसारखं बोलणार नाही. माझे एक मित्र या विषयातले माहितगार आहेत. त्यांना मी रात्री घेऊन येतो. तोवर एक काम करा, त्याला फार कुणाला भेटू देऊ नका. आम्ही प्रल्हादला घेऊन घरी आलो. वाटेत तो तर गप्पच होता, पण आम्हीही एकमेकांशी काही बोलू शकलो नाही. इतके झाल्या प्रकाराने थक्क झालो होतो. खोलीत शिरता एक दोघांनी मुलाला डॉक्टरांकडे नेलं होतं वाटतं असं म्हणत आत शिरायचा प्रयत्न केला. पण आम्ही त्यांना, हो आता बरी आहे तब्येत, पण विश्रांतीची गरज आहे असं म्हणत बाहेरच्या बाहेर घालवून दिलं. हो, आता प्रल्हादला अगदी नीट सांभाळण्याची गरज होती. आता तो साधासुद्धा प्रल्हाद राहिला नव्हता. कसा बोलत होता मगा डॉक्टरांशी. आठवणीनंच माझ्या अंगावर पुन्हा पुन्हा रोमांच उभे राहत होते. गायत्री मात्र डॉक्टरांकडून आल्यापासून डोळ्यांना पदर लावून बसली होती. मी तिला विचारलं, रडायला काय झालं? ती मुसमुसत म्हणाली, मला काळजी वाटते हो. भलतंच काहीतरी नाही ना होणार त्याचं. आता भलतंच काय होणार आहे? मी तिला धीर दिला. त्यानं डॉक्टरांच्या मुलीचं सविस्तर भविष्य सांगितलं. यात वाईट काय आहे? काही बोलला असता तर डॉक्टरांनी त्याच्यासमोर असे भक्तिभावानं हात जोडले असते का? तसं नाही. पण तो आपला नेहमीचा प्रल्हाद नाहीये म्हणत होते ते. म्हणजे काय? त्याला कुणी झपाटलं तर नाहीये? रात्री डॉक्टरांचे स्नेही काय म्हणतात ते बघूया. मी तिला शांत केलं. खरं तर प्रल्हादचं हे नवीन रूपच मला फार चांगलं वाटत होतं. धावपळ नाही, बडबड नाही, शांत बसून राहणं आणि बोलायचं ते अतिशय मौल्यवान. मी मौल्यवान या शब्दाचा विचार करीत राहिलो. रात्री डॉक्टर साठे त्यांचे मित्र डॉक्टर चिरंजीव होते. त्यांचे मित्र डॉक्टर चिरंजीव म्हणून होते, त्यांना घेऊन आले. डॉक्टर चिरंजीव उत्तम ब्रेन स्पेशालिस्ट होते, पण त्याशिवाय त्यांचा परामानसशास्त्राचाही उत्तम व्यासंग होता आणि आध्यात्मिक साधनाही होती. तरीही गृहस्थ बोला वागायला आणि दिसायला अगदी चार चौघांसारखा होता. मध्यम वयीन, मात्र केस अजूनही पूर्ण काळे आणि डोळ्यांना चष्मा लावलेला नव्हता. रूपानं सामान्य, उंचीनं मध्यम असलेल्या त्या गृहस्थांचा जब्बा, लेंगा, पायात चपला आणि कपाळाला सकाळच्या पूजेचा अजून अस्पष्ट दिसणारा चंदनाचा टिळा असा एकंदर पेहराव होता. डॉक्टर चिरंजीवांनीही आल्या आल्या प्रल्हादला नमस्कार केला. प्रल्हादनं उलट नमस्कार केला. डॉक्टर चिरंजीव त्याच्या शेजारी जाऊन बसले. त्यांनी प्रल्हादचा हात हातात घेतला आणि बराच वेळ तसाच धरून ठेवला. अचानक प्रल्हाद त्यांना म्हणाला,
तुमच्या घरासमोर ते औदुंबराचं झाड वाढतंय ना, ते पाडून तिथं गॅरेज करायचे प्रयत्न चाललेत काही लोकांचे. त्या जमिनीच्या मालकांना भेटलात तर बरं होईल. म्हणावं, औदुंबर पाडू देऊ नका. डॉक्टर चिरंजीव नम्रपणे म्हणाले, भेटतो मी मालकांना. आणखी काही? प्रल्हादच्या मुद्रेवर एक प्रसन्न स्मित उमटलं. चेहरा त्या स्मितानं एकदम उजळून गेला. तो चिरंजीवांना म्हणाला, अभिनंदन. तुमचं फार वर्ष रेंगाळलेलं परलोक चिकित्सा पुस्तक उद्याच्या उद्या लिहायला घेतलं तर ते आश्विन पौर्णिमेपर्यंत लिहून पूर्ण होईल. त्याचं प्रकाशन मात्र पुढच्या वर्षीपर्यंत लांबेल. त्याला इलाज नाही. पुस्तक सलग लिहायचं असेल तर पुढच्या महिन्यातली शिकागोची मेडिकल कॉन्फरन्स चुकवावी लागेल. चुकवा. तिथं गेलात तर तुम्हाला मनस्तापाचे प्रसंगच अधिक येतील. चिरंजीव हसून म्हणाले, आभार. चांगलं मार्गदर्शन केलं. प्रल्हाद थकल्यासारखा झाला. त्यानं उशीवर डोकं ठेवून डोळे मिटले. काय झालंय हो त्याला? गायत्री दुःखानं म्हणाली. कसली बाधाबिधा तर नाही. मान नकारार्थी हलवीत डॉक्टर चिरंजीव म्हणाले, उद्या त्याच्या ब्रेनचा एक्सरे आणि इतर काही टेस्ट घेतल्यावरच मी नक्की काय ते सांगू शकेन. पण माझ्या समजुतीप्रमाणे त्याच्यात दुसऱ्या कुठल्या आत्म्याचा संचार झालेला नाही. त्याच्या मेंदूला अशा जागी धक्का बसला आहे की त्याची एरवीची संवेदना कमी होऊन त्या जागी एक नवीन संवेदना तयार झाली आहे. मेंदूला एक नवीन नजर फुटली आहे म्हणाला. त्यामुळे त्याच्या सहवासात येणाऱ्या माणसांचा वर्तमान काळ त्याला तेवढासा जाणवत नाही. पण नजीकचा भविष्यकाळ मात्र स्पष्ट दिसतो. घाबरण्यासारखं काही नाही. त्याची एकूण तब्येत चांगली राहील. खाणं, टॉनिक्स पूर्वी देत होता तेच सगळं देत जा. खेळणार मात्र तो नाही फारसा, पण त्याऐवजी त्याला लांब फिरायला नेत जा. मी डॉक्टर चिरंजीवांचा शब्द न शब्द ऐकून लक्षात ठेवत होतो. ते सांगतील तशी मी आता प्रल्हादची काळजी घेणार होतो. त्यासाठी पैसे खर्च करायलाही मागं पुढं पाहणार नव्हतो. दुसऱ्या दिवशी मी त्याचे एक्सरेज काढून घेतले. सगळ्या तपासण्या करून घेतल्या. डॉक्टरांचा अंदाज खरा ठरला होता. प्रसादच्या मेंदूला एक नवी नजर फुटली होती. परमेश्वरानं अकस्मात आमच्या घरात एक विलक्षण चमत्कार घडवला होता. आम्हाला एक वर दिला होता. आमच्या पदरात एक दिव्य दान टाकलं होतं आणि त्याचा उपयोग कसा करायचा हे आमच्यावर सोपवलं होतं. एका परीनं मीच या चमत्काराला चालना दिली होती. प्रल्हादला जिन्यावरून ढकलणारा मीच होतो. मलाच या चमत्काराचा फायदा मिळायला हवा होता. आमच्या घरातली शेजार-पाजारची वर्दळ मी अजिबात थांबवली. प्रल्हादच्या तब्येतीच्या निमित्तावर इतकंच नाही तर खिडक्या दारांनाही पडदे लावून घेतले. प्रल्हादला मी खोलीच्या बाहेर जाऊ देत नसे. इतर मुलांशी किंवा मोठ्या माणसांशीही बोलू देत नसे. त्याच्या या नव्या स्वभावाप्रमाणे त्यालाही त्यांच्यात मिसळण्याची गरज वाटत नव्हती. तो जशी त्यांची ओळखच विसरला होता. त्याला नक्की झालंय तरी काय याबद्दल चाळीत खूप चर्चा चालायची. पण मी कुणालाही काहीच कळू दिलं नाही. एकदा का त्यातल्या एका माणसाशी प्रल्हाद बोलला असता की सबंध चाळ रोज आपलं भविष्य माहीत करून घ्यायला आमच्या घरात येऊन बसली असती. या फुकट्या लोकांच्या करमणुकीसाठी प्रल्हादचा हा नवा जन्म नव्हता. शेजारचे लोक मला पूर्वीच खडूस समजायचे. आता तर त्यांना मी अधिकच तुसडा वाटू लागलो. पण त्यांच्या वाटण्याशी माझा काही संबंध नव्हता. आता या भिकारड्या चाळीत राहणारच होतो कोण फार काळ. गेली 35 वर्ष जी स्वप्न माझ्या मनात पंख झाकून मुकाट बसली होती ती हळूहळू पंख झाडू लागली, किलबिलू लागली.
आजवर पैसा मिळवण्याचा कुठलाही मार्ग मला दिसत नसताना त्या घनदाट काळोखात परमेश्वरी कृपेनं एक लखलखती पायवाट दिसू लागली होती. दूरवर तिचा राजरस्ता झालेला स्वच्छ दिसत होता. मी दिवसच्या दिवस विचार करून काही योजना आखल्या. पोस्ट ऑफिसमधून माझ्या प्रॉव्हिडंट फंडावर थोडं कर्ज घेतलं. आणखी थोडं एका मित्राच्या नावावर त्याच्या सहकारी बँकेतून घेतलं. कुठं गुंतवणूक करण्यासाठी मी हे कर्ज घेतोय हेही कोणाला कळू दिलं नाही. मुलाच्या तब्येतीसाठी, खोलीची डागडुजी करण्यासाठी, फर्निचरसाठी मी या रकमा घेतोय असाच सर्वांचा समज मी करून दिला. अर्थात घर शोभिवंत ठेवण्यासाठी पैसा खर्च करणं हे मूर्खपणाचं आहे हे माझं गेल्या 15 वर्षातलं मन मी आत्ताच एकाएकी का बदललं हे माझ्या मित्रांनाही कळलं नाही. त्यानंतर मी एक जागा दिवसाच्या काही तासांसाठी भाड्यानं घेतली आणि तिथं पाटी लावून टाकली. बाबा श्री बालयती महाराज, श्री प्रल्हादनाथ चंद्रनाथ पुरवाई. प्रल्हादच्या वडिलांचं चंद्रकांत पुरव हे नाव आणि वाई हे त्यांच्या गावाचं नाव. हीच मी वापरली, कुठलाच खोटेपणा करायचा नाही म्हणून. रोज या ठिकाणी मी प्रल्हादला बरोबर घेऊन स्वतः त्याचा मॅनेजर म्हणून बसू लागलो. प्रल्हादचं बोलणं अचूक आणि सफाईदार हिंदीमध्ये भाषांतरित करून सांगायला एक हिंदी शिक्षक सुद्धा मी पार्ट टाइम मिळवला. हळूहळू माणसं यायला लागली. त्यांचे हातात घेताच प्रल्हादला त्यांची अडचण कळत असे. ती सुटेल की अधिक दुस्तर होईल हे तो सहज सांगत असे. माणसांना त्याच्याविषयी परमविश्वास तयार होईल. जरी काठचं तलम धोतर आणि भगवा रेशमी जब्बा, डोक्याला भगव्याच रंगाचा रेशमी रुमाल अशा पोशाखात गोरापान लालचुटुक ओठांचा प्रल्हाद बाबा बालयती महाराज म्हणून अतिशय शोभत असे. त्याची पार्श्वभूमी कोणी विचारली तर मी ती सांगायला गुरूंनी मनाई केली आहे असं सांगत असे. उगाच काहीतरी खोटं रचून सांगणं टाळावं यासाठी. गायत्री कधीच माझ्याबरोबर येत नसे. ती घरीच रडत बसे. तिच्या दृष्टीनं मी तिच्या प्रल्हादचा व्यापार आरंभला होता. त्याला पुन्हा पूर्वीसारखं कसं होता येईल, शाळेत कसं जाता येईल, मुला माणसांमध्ये कसं मिसळता येईल याची काळजी करायचं सोडून मी त्याला एकोलकोंड ठेवून बिघडवतोय आणि स्वतःचा स्वार्थ साधतोय असे आरोप ती माझ्यावर करायची. मी तिच्या या मूर्ख आरोपांकडे लक्ष देत नसे. प्रल्हादला पूर्वीसारखं करणं काय माझ्या हातात होतं आणि तो लोकांत मिसळला असता तर त्यांनी त्याला भविष्य सांगायला लावलं नसतं का? ते सगळं फुकटावारी घालवण्याऐवजी मी त्याची किंमत चुकती करून घेत होतो एवढंच. पण गायत्रीला पैशाची अक्कल असेल तर ना. होता होता बाबा बालयतींची कीर्ती सगळीकडे पसरली. लोक रांगा लावून त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. मी म्हणेन तितकी दक्षिणा पुढ्यात ठेवून जाऊ लागले. किंबहुना दक्षिणा आधी पूजापात्रात जमा केल्याशिवाय त्यांना दर्शनाला जाताच येत नसे. 3-4 वेगवेगळ्या ठिकाणी दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरी बाबा बालयती जाऊन बसू लागले. शिवाय 2 देवळांच्या ट्रस्टींनी त्यांना ती देवळं लोकप्रिय करायची होती म्हणून खास आग्रह केल्यामुळे रोज सकाळी व संध्याकाळी आरतीसाठी अर्थात पैसे घेऊनच बाबा बालयती त्या देवळांमध्येही प्रत्येकी 15 मिनिटं हजेरी लावू लागले. अशा रीतीनं दिवसाचे 12 तास बाबा बालयती दर्शन देण्यात घडलेले असत. मी ती भिकारडी पोस्टातली नोकरी आणि ती गलिच्छ चाळ यांना कधीच रामराम ठोकला होता. बाबांची प्रसिद्धी वाढत चालली.
पत्रकार आले, दूरदर्शनवाले आले. नाणं अर्थातच खणखणीत होतं. बाबा बालयतींचा शब्द कधीच खोटा ठरत नसे, त्यामुळे कुणी तक्रार करण्याचा प्रश्नच नव्हता. लोक मी मागेन त्यापेक्षा अधिक पैसे आपखुशीने देऊ करत. सगळ्यात मोठा फायदा होता तो सिनेमावाल्यांकडून. त्यांचं सगळंच खटलं मुळात बेभरोशाचं, भविष्य अनिश्चित. त्यामुळे त्यांना जागोजागी बाबा बालयतींची मदत लागे. मुहूर्त ठरवताना, नाव देताना, नट निवडताना, शूटिंग सुरू करताना, चित्रपट लावताना, ठायी ठायी सिनेमावाल्यांना पैसे देणारेही पैसे कुणाकडे वाढतील, कुणाकडे बुडतील हे विचारून जायचे. नट कुठलं काम घ्यावं, कुठलं नाही हे विचारायला यायचे. या सगळ्या मंडळींकडे पैशाला तोटाच नव्हता. बाबा बालयतींचं भविष्य तंतोतंत खरं ठरतं या एकाच गोष्टीनं ते इतके वेडे होऊन गेले होते की त्याच्यावर हजारांच्या नोटा उधळायला ते कधीही तयार असत. आता आम्ही जुहूला एक प्रशस्त जागा घेतली होती. बालयतींचा मठ म्हणून सगळीकडे संगमरवरी, पांढऱ्या लाद्या तसेच खांब. 13 लाखांची नुसती सजावट होती. बहुतेक वेळ बालयती या मठातच असत. इतर कुठं जाण्या येण्यासाठी आता सवडच नव्हती. तिथंच थोडा वेळ भजन पूजन होई, इतर सगळा वेळ भविष्यकथन. मीही माझ्या हाताखाली काही माणसं ठेवली होती, नाहीतर एकट्यानं हा सगळा व्याप सांभाळणं कठीणच होता. पैशांचा महापूर उसळला होता. त्याहून स्वतः तरुण जाऊन शिवाय जागोजागी त्या पैशाला धरण घालणं हे प्रचंड काम होतं. या कामात मला मदत करायचं सोडून गायत्री एकटीच आपल्या खोलीत बसून राही, दुःख करीत राही. माझा मुलगा मला अंतरला म्हणून रडत राही. प्रल्हाद तिला या घरात राहणारी एक बाई या पलीकडे अधिक ओळखत नसे. तरीही ती रात्री त्याला जेवण वाढायला, दूध पाजायला येई. तेव्हा त्याच्या डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवीत रडत बसे. मला म्हणे, सुकला माझा बाळ, किती काम करून घेता तुम्ही त्याच्याकडून. असे कसे तुम्ही कसाई, थोडी तरी विश्रांती द्या त्याला. सदा सर्व काळ मला दोष देणारं तिचं ते बोलणं मी नेहमी मुकाट्यानं ऐकून घे. तिला काय माहीत की बालयतींच्या प्रसिद्धीला आणि लोकप्रियतेला आता आम्हीही बांध घालू शकत नव्हतो. आजवर लोकांनी जे भविष्यवेत्ते पाहिले होते त्यांची भविष्य कधीतरी चुकायची, पण बालयतीचं भविष्य कधीच चुकत नसे. फक्त ते फार दूरचं नसायचं एवढंच. पण लोकांना फार दूरची भविष्य नकोच असत. त्यांना उद्या काय घडणार एवढंच माहीत करून घ्यायचं असे. अशा परिस्थितीत सारं जग बालयतीकडे धाव घेणार हे उघडच होतं. लोकप्रियतेचा गाडा मध्येच थांबवता येत नाही, त्याची गतीही आपल्या सोयीनं कमी करता येत नाही. पण हे गायत्रीला कोण सांगणार? बाबा बालयतींची लोकप्रियता वाढली तसे मला प्रवासाचेही योग वरचेवर येऊ लागले. अशाच एका रात्री मी जयपूरहून परत आलो. बालयतींच्या दौऱ्याचा कार्यक्रम पक्का करून घरात शांतता दिसली. रोज मध्यरात्रीपर्यंत कुणी ना कुणी तरी मंडळी इकडे तिकडे रेंगाळत असायची आणि आज 10:30 वाजताच आज घरात कुणीच नव्हतं. सीताराम म्हणून एक वृद्ध नोकर घरात कायम वस्तीला असायचा, तो तेवढा झोपलेला होता. मी घरात शिरताच तो खडबडून उठला. मी त्याला विचारलं, काय रे, सगळं सामसूम? हो, काल संध्याकाळी बाई बाबांना घेऊन वाईला गेल्या, मग आज सगळं बंद ठेवलं बन्सी साहेबांनी. मला धक्काच बसला. अशी कशी ही गायत्री बालयतीला घेऊन सरळ गेली माझ्या परवानगीशिवाय? आणि कशासाठी, कुठल्या हेतूनं त्याला असं पळवून नेऊन वाईला ठेवलं? म्हणून का तिला तिचा पूर्वीचा प्रल्हाद मिळणार आहे? मी थोडं खाऊन घेतलं आणि गाडी काढली. एका
ऑल नाईट पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून घेतलं आणि गाडी वाईच्या दिशेनं हाणायला सुरुवात केली. सकाळी मी वाईला पोचलो. पूर्वांच्या वाड्या समोरच्या मोकळ्या बखळीत गाडी पार्क केली. वाडा अगदी जुनाट होता. जागोजागी ढासळला होता. कोणीच त्याची काही काळजी घेत नसावं. वाडा थोडा सखलात होता. मी पायऱ्या उतरून खाली आलो आणि कचकन माझ्या शेजारच्या मेढीच्या खांबात एक बाण येऊन बसला. मारणाऱ्यानं नेम चुकू दिला नव्हता म्हणून, नाहीतर तो मलाच लागला असता. बाण केरसुणीच्या हिराचा होता. त्याच्या टोकाला टाचणी लावलेली होती आणि समोर बाण मारीत प्रल्हाद उभा होता. अगदी पूर्वीचा प्रल्हाद. अंगात निळी अर्धी चड्डी आणि मळका गंजी फ्रॉक घातलेला असा. माझ्याकडे पाहतानाची तीच नजर, माझी पारख करीत असल्यासारखी. क्षणभर तो तसाच पाहत राहिला. मग आत पळत सुटला. पण तेवढ्यात कुणी आल्याची चाहूल लागून गायत्री बाहेर आलीच. प्रल्हादनं धावत जाऊन तिला मिठी मारली. समोर दिसत होतं ते मला अजूनही खरं वाटत नव्हतं. मी पूर्वीच्या आठवणींनी भरलेलं एखादं भयंकर स्वप्न पाहतोय असंच वाटत होतं. हे काय झालं? मी प्रल्हादकडे बोट दाखवून विचारलं. जे कधीतरी होणारच होतं तेच, गायत्री म्हणाली. माझा बाळ मला परत मिळाला. आणि तिनं त्याचे पटापट मुके घ्यायला सुरुवात केली. असा कसा परत मिळेल? काय केलंस तू त्याला? मी ओरडलो. मी काही केलं नाही. जसा तो माझ्यापासून दूर गेला तसाच तो परत जवळ आला. तुमचे बालयती दुपारची वामकुक्षी करताना पलंगावरून खाली पडले. मी त्यांना उठवायला गेले तर ताई म्हणून मिठी मारली त्यानं मला. म्हणजे पलंगावरून पडून त्याच्या डोक्याला मार बसला आणि त्याची ती विलक्षण दृष्टी नाहीशी झाली. बहुधा तसंच, मी म्हटलं. आता त्याला मुंबई नकोच. तो या घरात जन्मला, इथंच राहील आणि इथंच मोठा होईल. मी वाढवीन त्याला. मी राहीन इथं त्याच्याबरोबरच. नाहीतरी माझी संसाराची हौस आता पुरी झालीच आहे. तुला नाही त्याला इथं ठेवता येणार. तो माझा आहे. मी त्याच्यासाठी गेली 3 वर्ष रक्त आटवलं आहे. मी त्याला माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे. कशाला? एकेकाळी तर तुम्हाला तो नजरेसमोर सुद्धा नको होता. तो आपल्या घरात राहतो म्हणून तुम्ही रोज त्याचा छळ करायचा. तुम्ही त्याला घरातून बाहेर काढायला निघाला होता. तेव्हाच मला तुझ्याकडून काही ऐकून घ्यायचं नाही. मी त्याला नेणार म्हणजे नेणार. मी ठामपणे सांगितलं. तू राहा हवी तर इथंच. मला आता तुझा काही उपयोग नाही. तुझ्याशी लग्न केलं तेव्हा मी दरिद्री कारकून होतो पोस्टातला. आता मी पैसेवाला आहे. तुझ्यासारख्या रडव्या बाईशी स्वतःला बांधून घेण्याची काही गरज नाहीये मला. मला फक्त हा हवा आहे. चल रे. असं म्हणून मी त्याच्या दंडाला धरलं आणि तसंच त्याला खेचत गाडीशी आणलं. गाडीचं दार उघडून माझ्याच बाजूनं त्याला आत ढकललं आणि मी चाकाशी बसलो. प्रल्हाद थोडा वेळ खिडकीतून बाहेर बघून ताई ताई ओरडत राहिला. मग हुंदके देऊन रडायला लागला आणि थोड्या वेळानं बसल्या जागी झोपी गेला. मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. गायत्रीकडून मी प्रल्हादला खेचून आणलं होतं खरं, पण आहे त्या परिस्थितीत मी त्याचा काय उपयोग करू शकणार होतो? एक गोष्ट नक्की होती. बालयतींची लोकविलक्षण शक्ती नाहीशी झाली हे मी लोकांना सांगूच शकत नव्हतो. लोकांना वाटलं असतं की मीच त्याचा काही घातपात केला. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे पूर्वी मी काहीतरी बनवाबनवी करून हे सगळं
चालवत होतो. बालयती खोटाच होता आणि केवळ योगायोगानं त्याची भविष्य बरोबर ठरत असं त्यांना वाटलं असतं. त्या परिस्थितीत त्यांनी माझ्यावर केसेस लावून मला धुवून तर काढलंच असतं, पण मला आणि कदाचित प्रल्हादलाही जीवे मारायला कमी केलं नसतं. लोकप्रियता जेवढी जोरदार तेवढीच लोकद्वेष भयंकर. तेव्हा या परिस्थितीत प्रल्हादला लोकांच्या समोर ठेवणं अशक्यच होतं. पण समजा प्रल्हादला त्यांच्या नजरेपासून दूर ठेवलं तरी बालयतीचं काय झालं असं त्यांना सांगणार. अचानक ही समस्या येऊन पडली होती. असं कधी काही होईल हे माझ्या कल्पनेतही आलं नव्हतं. त्यामुळे त्याविषयी आधी काहीच विचार करून ठेवलेला नव्हता. पण आता तो करणं भाग होतं. बालयतीचा अवतार आता संपवायला हवा होता हे निश्चित. पण तो कशा रीतीनं संपवलेला जास्तीत जास्त फायदेशीर ठरेल. सुदैवानं विचार करायला माझ्याकडे भरपूर वेळ होता. प्रल्हाद गाढ झोपला होता. मी वेगानं गाडी चालवित होतो आणि विचाराचं चक्र त्याहीपेक्षा अधिक वेगानं फिरत होतं. मुंबईजवळ येईपर्यंत मी माझी योजना पक्की केली. वसईला किल्ल्यामध्येच माझ्या एका मित्राची पूर्वी एक छोटी टपरी होती. आम्ही तेव्हा कधीकधी शनिवारी रविवारी मजा करायला तिकडे जात असू. आता तो मित्रही मुंबई सोडून गेला होता. ती टपरी तशीच पडून होती. किल्ल्यात शिरलो तेव्हा कोणीच नजरेला पडेना. मग कुठून तरी एक म्हातारा रखवालदार आला. त्याला मी सांगितलं, 1 आठवडा एका मुलाला या टपरीत ठेवायचंय. तू त्याला 2 वेळचं जेवण आणि मध्ये काहीतरी खायला द्यायचं. बस एवढंच. त्याच्याशी बोलायचं नाही. त्याच्याविषयी कुणाकडे बोलायचं नाही. मलाही काही प्रश्न विचारायचे नाहीत. तो होय नाही काही म्हणायच्या आत मी त्याला म्हटलं, 5,000 देईन. तो चमकला. एवढ्याशा कामाचे 5,000? काम भानगडीचं दिसतंय, पण फारसं काही न करता मिळत असलेला एवढा पैसा नाकारणार कसा? आता खर्चासाठी 1,000. मी म्हटलं, आठवड्याच्या शेवटी याला नेताना 4,000. मुलगा मध्ये कुठं पळून गेला तर ते मिळणार नाही. रखवालदार आ वासून बघत राहिला. मी 100च्या 10 नोटा पुढं केल्या. त्याला त्या नाकारणं शक्यच नव्हतं. मी प्रल्हादला उठवून टपरीत नेलं. त्याला सांगितलं, 1 आठवडा तू इथं राहायचंस. तुझी सगळी काळजी तो रखवालदार घेईल. पण पळायचा प्रयत्न करू नकोस. तो तुला पळू देणार नाही. प्रल्हाद रडू लागला. अण्णा, मला इथं एकटं सोडून जाऊ नका अण्णा. त्याचा प्रत्येक शब्द झेलायला आता तो बाबा बालयती नव्हता. मी त्याच्या रडण्याकडे दुर्लक्ष करून निघालो. मुंबईला आल्या आल्या मी राठोड शेठच्या पाली हिलवरच्या बंगल्यावर गेलो. राठोड शेठ हे एक फिल्म फायनान्सर होते. बाबा बालयतीचे भक्त नंबर 1 म्हटलं तरी चालेल. बालयतींनी सांगितलेल्या गुंतवणुका अचूक ठरल्यामुळे त्यांचा आजवर कोट्यावधी रुपयांचा फायदा झाला होता. त्यामुळे दर गुरुवारी सकाळी ते त्यांना हार घालून जायचे आणि कुठलीही आर्थिक हालचाल करण्याआधी बालयतींचा सल्ला घ्यायला यायचे. राठोड शेठ विस्की पीत बसले होते. मी त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिलो. मला नमस्कार करून ते म्हणाले, सॉरी, अपेय पान करताना तुम्ही मला पाहिलं. मी नम्रपणे म्हटलं, काही हरकत नाही शेठजी. मी तुमच्यासारखाच सामान्य माणूस आहे. बालयतींचा सहवास मला लाभावा अशी परमेश्वरी योजना झाली आणि मी पावन झालो एवढंच. पण आता या सहवासाला देखील मी मुकलो की काय अशी परिस्थिती. मला हुंदके आवरेनात. राठोड शेठ बुचकळ्यात पडले. काय झालं असं कळकळीनं विचारू लागले. मग मी त्यांना सगळी हकीकत सांगितली. गायत्री मा
त्यांच्या वडिलांच्या वर्षश्राद्धासाठी बालयतींना कशी घेऊन गेली, मी स्वतः त्यांना गाडीतून कसा परत घेऊन आलो, वाटेत एक मोटरसायकल कशी आमच्या आगेमागे फिरत होती, पण मला संशय कसा आला नाही. वाटेत गाडी बंद पडते असे वाटलं म्हणून चेकिंगसाठी मी कसं खाली उतरून बॉनेट उघडलं आणि परत गाडीत येऊन बसलो तेव्हा बाबा बालयती कसे नाहीसे झाले होते. वर सीटवर एक निळं पाकिट कसं पडलं होतं. पाकिट मी त्यांना दाखवलं. पाकिटात एक छोट्या पॅडचा कागद होता. त्यावर गचाळ अक्षरात हिंदीमध्ये लिहिलेलं होतं, बाबा बालयतींना आम्ही पळवून नेलेलं आहे. पोलिसात कळवल्यास बाबा जिवंत हाती लागणार नाहीत. पुढील सूचना लवकरच मिळतील. तोवर कसलीही हालचाल करू नये. मला पुन्हा रडण्याचा आवेग आला. मी काय करू हो राठोड शेठ? बाबा आता मला कसे हो दिसतील परत? राठोड शेठनं माझं सांत्वन केलं, मदतीचं आश्वासन दिलं. म्हणाले, बाबा नाहीसे होणं ही एकट्या तुझ्यापुरती समस्या नाही. आम्हा हजारो धंदेवाल्यांची ही पंचायत आहे. कदाचित आमच्यातल्याच कुणी दुश्मनीपोटी बाबांना पळवलं असेल, पण काहीही करून आपल्याला त्यांना परत मिळवावंच लागेल. दररोज मला फोन करून पुढची हालचाल कळवीत राहा. मी जड अंतःकरणानं त्यांचा निरोप घेऊन निघालो. दुसऱ्या दिवशी प्रकृती ठीक नसल्यामुळे एका अज्ञात ठिकाणी बाबा बालयती विश्रांतीसाठी गेले असल्याचं त्यांच्या भक्तांना मठाबाहेर लावलेल्या जाहीर निवेदनातर्फे कळवण्यात आलं. मठावरचं रोजचं भजन पूजन मात्र बाबांच्या गैरहजेरीतही चालू राहणार होतं. त्याच दिवशी संध्याकाळी घरात परत दुसरं निळं पाकिट सापडलं. ते तिथं कसं आलं याची कुणालाच कल्पना नव्हती. मी ते तसंच उचललं आणि राठोड शेठकडे घेऊन गेलो. त्यांनीच ते फोडलं. आत आधीच्या पाकिटातल्या सारख्याच छोट्या पॅडचा कागद होता. त्यावर त्याच गचाळ अक्षरात लिहिलेलं होतं, 25 लाख रुपये कॅश मिळाल्यास बाबांना तुमच्या स्वाधीन करू. कॅश जमा करण्यासाठी 4 दिवसांचा अवधी देत आहोत. त्यानंतर पैसे कुठं पाठवायचे ते सांगण्यात येईल. पोलिसांना कळवल्यास बाबा जिवंत भेटणार नाहीत. 25 लाख म्हणजे तसे कमीच आहेत, राठोड म्हणाले. बाबांची किंमत त्या लोकांना ठाऊक नाही. त्यांच्यावरून कोटी रुपये ओवाळून टाकले तरी थोडेच आहेत हे मलाही माहीत होतं, पण थोड्या कालावधीत कोटी रुपये जमा करणं कठीण गेलं असतं. बाबा बालयतीचा परत प्रल्हाद झाल्याचं पाहिलं त्याच क्षणी मी समजून चुकलो होतो की आता पैशांचा ओघ कायमचा थांबणारे. या आधी माझी फार मोठी स्वप्न होती. अगदी अमेरिकेत जागोजागी बालयतींचे मठ स्थापन करून पदरी रोल्स रॉइसचा ताफा बाळगण्याची आणि प्रचंड इस्टेटी खरेदी करण्याची. ज्या वेगानं आम्हाला पैसा मिळत होता आणि भक्तगण वाढत होते त्याकडे पाहता हे अशक्य नव्हतं. पण आता काय करायचं? ती पुढली स्वप्नच राहिली होती. कधीच प्रत्यक्षात येणार नव्हती. मग काहीच नाही तर जाता येता थोडेसे हातपाय हलवून 25 लाख रुपये खिशात का टाकू नये अशा विचारानं मी फक्त 25 लाखाची मागणी केली होती. राठोड शेठ म्हणाले, डोंट वरी, आम्ही सगळे विशेष भक्त पैसे जमवून ही छोटीशी रक्कम भेट म्हणून देऊ मठाला. एकदा बाबा परत आले की ते आम्हाला या 25 लाखांचे 25 कोटी करून दिल्याशिवाय राहणार नाहीत. ते लगेच एकेका विशेष भक्ताला फोन करायला लागले. 25 लाख जमा करायला 2 दिवस देखील लागले नाहीत. तिसऱ्याच दिवशी पुन्हा एक निळं पाकिट माझ्या घरी येऊन पडलं. त्यात दुसऱ्या दिवशी रात्री 11:30 वाजता आम्हाला
वर्सोव्याच्या मछलीमार वस्तीमधल्या झोपड्यांच्या मागच्या एका रिकाम्या गॅरेजमध्ये 25 लाखांच्या नोटांनी भरलेली बॅग घेऊन बोलावलेलं होतं. तिथं बाबा बालयती आमच्या ताब्यात दिले जाणार होते. जिवंत की मृत हे अर्थात आम्ही पोलिसांना कळवणं किंवा नोटा देण्यामध्ये काही चलाखी करणं यावर अवलंबून राहणार होतं. बॅग घेऊन राठोड शेठ स्वतः माझ्या घरी बरोबर 11 वाजता येणार होते. मी पुढच्या तयारीला लागलो. 10 वाजताच मी प्रल्हादला वसईहून आणून वर्सोव्याच्या त्या आता बेकार पडलेल्या गॅरेजमध्ये ठेवलं. एक मोडकी लाकडी खुर्ची, जुनी गंजलेली लोखंडी कॉट, एक फुटका कंदील असलं सामान सोडलं तर गॅरेज रिकामच होतं. मी प्रल्हादला झटपट बालयतीचा पेहराव चढवला. जरी काठी धोतर, भगवा रेशमी झब्बा, भगवा रेशमी रुमाल. एवढ्यानं तो बाबा बालयती झाला असता तर किती चांगलं झालं असतं. पण नाही, तो या कपड्यांतही प्रल्हादच राहणार होता. आणि राठोड शेठनी इतर भक्तगण नक्कीच प्रल्हादसाठी 25 लाख देणार नव्हते. त्यांना हवे होते बाबा बालयती. मग ते जिवंत नसले, मृत असले तरीही. जिवंत प्रल्हादपेक्षा मृत बालयतींना अधिक किंमत होती. गुंडांच्या हातून मारल्या गेलेल्या बालयतींसाठी भक्तगणांनी अश्रू ढाळले असते, बातम्या दिल्या असत्या, समाध्या बांधल्या असत्या किंवा त्या बांधण्यासाठी मला एखादा मोठा फंड उभारता आला असता. जिवंत प्रल्हादची कोणाला फुटक्या कवडी इतकीही किंमत नव्हती, एकटी गायत्री सोडून अर्थात. तेव्हा प्रल्हाद जिवंत राहून चालणार नव्हतं. त्याचे मृत बाबा बालयती व्हायला हवे होते. त्यानं त्यांच्या वेशातच मरायला हवं होतं. प्रल्हादचा सगळा जामानिमा झाल्यावर मी त्याला कॉटवर बसवलं आणि थर्मासमधली कॉफी प्यायला दिली. तो भुकेजला होता. एक ग्लासभर कॉफी तो आवडीनं प्यायला. कॉफीत घातलेल्या स्ट्रिचनाईनचा परिणाम 2च मिनिटांत दिसून आला. अण्णा, तुम्ही मला ताईकडे कधी नेणार असं काहीतरी विचारताच प्रल्हादच्या छातीत कळ आली. तो अस्वस्थपणे कॉटवरून उठला, पण झोक जाऊन मागच्या मागे पडला. त्या लोखंडी कॉटच्या पायावर त्याचं डोकं काचकन आपटलं. पडल्याच त्यानं वर पाहिलं माझ्याकडे. त्याची नजर माझ्या आरपार गेली. मी खाली बसलो गुडघे टेकून, एक हात त्याच्या खांद्यावर ठेवून. प्रल्हाद, मी त्याला हाक मारली. प्रल्हाद, सांभाळ. शब्द आले. तू प्रल्हादचा खून केलास हे फार वेळ छपून राहणार नाही. गायत्रीनं डॉक्टर चिरंजीवांच्या मदतीनं छडा लावला आहे. ती दोघं आणि राठोड शेठ आता थोड्याच वेळात पोलिसांना घेऊन इथं येतील. भविष्य काय सांगितलं जात होतं इकडे माझं लक्षच नव्हतं. बाबा बालयती बाबा परत आले होते. लोखंडी कॉटला डोकं आपटून पुन्हा एकदा प्रल्हादचे बालयती झाले होते. आता पुन्हा एकदा पैशांचं झाड माझ्या बंगल्यासमोरच्या बगीच्यात बहरणार होतं. परमेश्वरा, तू थोर आहेस. माझी सगळी स्वप्न तू साकार करतोयस. अमेरिकेत बालयतींचे मठ स्थापन करण्याची, रोल्स रॉइसच्या तांड्याची, इस्टेटीची. आता मी बालयतींना नीट सांभाळीन, अगदी फुलासारखं जपेन. कधीच त्यांचा परत प्रल्हाद होऊ देणार नाही. त्यांना कसलीही बारीकशी देखील इजा होऊ देणार नाही. आणि याच क्षणी बालयतींच्या छातीत दुसरी कळ आली. त्यांचा प्राण गेला. मी खात्री करून घेण्यासाठी त्यांची नाडी बघितली. त्यांचं अंग क्षणाक्षणाला थंड पडत चाललं होतं. काय झालं हे? आत्ताच मला परत मिळालेला माझा परीस लगेच तो कोणी ओढून नेला. माझ्या बालयतींना माझ्यापासून कोणी हिरावून घेतलं.
माझी स्वप्न एका क्षणात माझ्यापासून कोणी ओरबाडून काढली. एखाद्या ठार वेड्या माणसासारखा पुन्हा पुन्हा हा एकच विचार डोक्यात घोळवीत मी तिथं उभा राहिलो. एखाद्या ठार वेड्या माणसासारखा पुन्हा पुन्हा हा एकच विचार डोक्यात घोळवीत मी तिथं उभा राहिलो. सगळी चेतना हरपून पुतळ्यासारखा, इतका निश्चल की पोलीस सायरनचा आवाज कानावर पडत असतानाही पळण्यासाठी माझे पाय जागचे हलले नाहीत. कथा समाप्त.